सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विठ्ठल मंदिर बांदा, बांद्याचा बप्पा मंडळ आणि सिंधू रक्त प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या रक्तदान शिबिरात 92 रक्तदात्यांनी रक्तदान केले। या कार्यक्रमाच्या औचित्यावर बांदा परिसरातील 350 शेतकऱ्यांना काजू व सुपारीच्या 700 कलमांचे वाटप करण्यात आले। या मंडळाने सामाजिक उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम घडवत आदर्श निर्माण केला आहे। बांद्या येथील विठ्ठल रखुमाई सभागृहात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन बांदा सरपंच प्रियंका नाईक, पंचायत समिती सदस्य सौ कृतिका नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मंडळाचे अध्यक्ष भाऊ वाळके, सिंधू रक्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर म्हस्के, उपसरपंच रत्नाकर आगलावे, मंडळाचे उपाध्यक्ष निलेश उर्फ पापू कदम, बांदा सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद गाणेकर, भाजपचे मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, माजी उपसरपंच आबा धारगळकर, मंडळाचे खजिनदार निखिल मयेकर, सचिव गौरव नाटेकर, राकेश केसरकर आदी उपस्थित होते। या रक्तदान शिबिराच्या प्रारंभी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी उपस्थित राहत मंडळाच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी केले, तर आभार मंडळाचे अध्यक्ष भाऊ वाळके यांनी मानले। या रक्तदान शिबिरात उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी आणि गोवा बांबोळी मेडिकलच्या रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी रक्त संकलन करण्यात मोलाचे सहकार्य केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व युवा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। गेली 7 वर्षे या मंडळाच्या वतीने सिंधू रक्त प्रतिष्ठानच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे। या मंडळाच्या माध्यमातून केवळ गणेशोत्सव साजरा न करता समाजातील विविध संकटग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात दिला जातो। कोरोनाच्या संकट काळात या मंडळाच्या वतीने राज्य सीमेवर अडकलेल्या वाहनांच्या चालक व क्लीनर यांच्या भोजनाची व्यवस्था तसेच 100 कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले होते। 2021 साली बांदा शहराला बसलेल्या पुराच्या तडाख्यामुळे काही व्यापाऱ्यांचे नुकसान झाले होते। त्या पूरग्रस्त व्यापाऱ्यांना 1.5 लाख रुपयांची आर्थिक मदत मंडळामार्फत करण्यात आली होती। 2023 मध्ये आजारी असलेल्या रुग्णाला वैद्यकीय उपचारासाठी 25,000ची रोख मदत, तर यंदा झोळंबे येथील किडनी आजारग्रस्त असलेल्या रुग्णाला 21,000ची रोख मदत करण्यात आली। या रुग्णसेवेबरोबरच बांद्याचा बप्पा मंडळाने सामाजिक बांधिलकीचा नवा अध्याय लिहिला। बांद्यात असलेल्या स्मशानभूमीची पत्राशेड जीर्ण अवस्था पाहता ती शेड उभारणीसाठी मंडळाने 1 लाख रुपयांची देणगी व्यापारी संघाकडे सुपूर्द केली। त्याचबरोबर यंदा रक्तदान शिबिराबरोबरच बळीराजासाठी उच्च दर्जाची काजू व सुपारीची कलमे वाटप करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। या मंडळाच्या या सामाजिक उपक्रमांचा आदर्श इतरांनीही घेण्यासारखाच आहे।